मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहे गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स या दोन टीमांच्या मध्ये सामना खेळवला जाणार आहे। याचे ड्रीम 11 प्रेडिक्शन आपण करणार आहे। आपण आज कोणाला घ्यायची, कोणाला ड्रॉप करायची, ट्रम्प कार्ड प्लेयर कोण होणार आहे आपल्यासाठी। मित्रांनो, काल झालेल्या केकेआर विरुद्ध दिल्ली मॅचमध्ये मी आपणास सांगितले होते सुनील नारायणला ग्रँड लीगमध्ये आपण कॅप्टन करू शकता आणि ट्रम्प कार्ड प्लेयर वरुण चक्रवर्ती त्याची दुसरी बॉलिंग आल्यावर त्यालासुद्धा आपण आपल्या टीममध्ये घेऊ शकता, कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता। क्रिस्टन स्टब्ससुद्धा मी सांगितले होते ग्रँड लीगमध्ये आपण त्याला ट्राय करा, तर त्या सर्वांनी परफॉर्म केला आहे। स्टब्सनी 98 पॉईंट दिले आहेत, वरुण चक्रवर्तींनी 91 पॉईंट दिले आहेत। तर मित्रांनो, आपण जाऊन पाहू शकता कालचा व्हिडिओ आणि आपण टेलिग्रामवर जी टीम दिली ती स्मॉल लीगची, त्या टीमने तर राडा केला आहे। सर्वच्या सर्व कॉन्टेस्ट आपण जिंकलेले आहेत। तेथे आपला कॅप्टन होता सुनील नारायण आणि वाईस कॅप्टन होता आंद्रे रसल आणि त्या टीममध्ये वरुण चक्रवर्तीसुद्धा होता। आपण पाहू शकता ही टीम आपण टेलिग्रामवर दिली होती। बाकी सर्वांचे कॅप्टन डेव्हिड वॉर्नर, फिफ्थ सॉल्ट होते, परंतु आपले कॅप्टन सुनील नारायण आणि आंद्रे रसल होते। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहणार आहे आपल्याच कोणाला घ्यायची, कोणाला ड्रॉप करायची। तर सर्वात आधी आपण पाहूया पिच रिपोर्ट। हा सामना कोणत्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे, तेथील पिच कसे आहे। हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे। द पिच ॲट द नरेंद्र मोदी स्टेडियम इज कन्सिडर्ड गुड फॉर द बॅटर्स. The ground is big, however the surface is flat and outfield is quick and making it easier for the batters to score the runs. मित्रांनो, तेथील ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे, तेथे आउटफील्ड काफी तेज आहे, तर त्या ग्राउंडती बॅट्समनला मदत मिळते आणि ग्राउंड थोडे मोठे असल्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये स्पिनर्सला मदत मिळते। तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्या ग्राउंडचे रेकॉर्ड कसे आहे। टोटल मॅचेस 10 खेळवले गेले आहेत। बॅटिंग पहिली करणारी टीम 6 मॅचेस जिंकले आणि बॉलिंग पहिली करणारी टीम 4 मॅचेस जिंकले। पहिल्या इनिंगचा औसत स्कोर 160 आहे, दुसऱ्या इनिंगचा औसत स्कोर 137 हा सर्वात जास्त टोटल 234 झाला होता, सर्वात कमी टोटल 66, सर्वात जास्त चेस 166 झाला होता आणि सर्वात कमी डिफेंड 107 रन्स झाला होता। तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहे दोन्ही टीमाचे हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे। आतापर्यंत त्या दोन्ही टीमांमध्ये 3 सामने खेळवले गेले आहेत, त्यामध्ये गुजरात टायटन्सनी 2 आणि पंजाब किंग्सनी 1 सामना जिंकला आहे। 13 एप्रिल 2023ला त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता, त्यामध्ये पंजाब किंग्सनी पहिली बॅटिंग करताना 153 धावा केल्या आहेत आणि गुजरात टायटन्सने 154 धावा करून हा सामना 6 विकेट्सनी जिंकला होता। 3 मे 2022ला त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता, त्यामध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना 143 धावा केल्या होत्या, पंजाब किंग्स 145 धावा करून हा सामना 8 विकेट्सने जिंकला होता। 8 एप्रिल 2022ला त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता, त्यामध्ये पंजाब किंग्सने पहिली बॅटिंग करताना 119 धावा केल्या होत्या, गुजरात टायटन्सने 190 धावा करून हा सामना 6 विकेट्सने जिंकला होता। मित्रांनो, आता आपण पाहूया त्या मैदानावरती खेळवल्या गेलेल्या रिसेंट मॅचेसचे रेकॉर्ड। या IPL मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या दोन्ही टीमांमध्ये सामना खेळवला गेला होता, त्यामध्ये हैदराबादने पहिली बॅटिंग करताना 162 धावा केल्या होत्या, गुजरात टायटन्सने 168 धावा करून हा सामना 7 विकेट्सने जिंकला। आणखीन मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता, त्यामध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना 168 धावा केल्या, मुंबईची टीम 162 धावा करू शकली, गुजरातने हा सामना 6 रन्सनी जिंकला होता। IPL 2023चा फायनल त्या ग्राउंडवरती खेळवला गेला होता, त्यामध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना 214 धावा केल्या होत्या, 15 ओव्हरमध्ये CSKला 170चे टार्गेट दिले होते, त्यांनी ते चेस केले आणि CSKने विजय मिळवला होता। तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहे दोन्ही टीमाची प्लेइंग 11 कशी असणार आहे, कोण कोण प्लेइंग 11मध्ये खेळणार आहेत। मित्रांनो, गुजरात टायटन्सकडून वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल सलामी येतील, एक बाद झाल्यानंतर साई सुदर्शन, 4 नंबरला डेव्हिड मिलर, 5 नंबरला विजय शंकर, 6 नंबरला उमर जाई, 7 नंबरला राहुल तेवातिया, 8 नंबरला रशीद खान, 9 नंबरला उमेश यादव, 10 नंबरला नूर अहमद आणि 11 नंबरला दर्शन अरकांडे। इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मोहित शर्मा येणार आहे। गुजरात टायटन्सची पहिली बॉलिंग असली तरी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून साई सुदर्शन येतो आणि गुजरातची पहिली बॅटिंग असली तरी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मोहित शर्मा येतो, हे आपण लक्षात असू द्या।
पंजाब किंग्सकडून शिखर धवन आणि जॉनी बेस्टो सलामीला येतील. एक बाद झाल्यानंतर प्रद्युम्न सिंग, 4 नंबरला जितेश शर्मा, 5 नंबरला लिओंग लिव्हिंगस्टोन, 6 नंबरला सॅम करन, 7 नंबरला यश सिंग, 8 नंबरला हरप्रीत बरार, 9 नंबरला हर्षल पटेल, 10 नंबरला कैगिसो रबाडा, 11 नंबरला राहुल चहर आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून अर्शदीप सिंग येतो. पंजाब किंग्सची पहिली बॉलिंग असेल तर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून प्रद्युम्न सिंग येतो आणि पंजाब किंग्सची पहिली बॅटिंग असेल तर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून अर्शदीप सिंग येतो. तर मित्रांनो अशी असणार आहे दोन्ही टीमांची प्लेइंग 11. तर मित्रांनो आता आपण पाहूया ड्रीमची टीम आपल्याला कशी बनवायची आहे. स्मॉल लीग आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर कोणकोणते होणार आहेत. तर सर्वात आधी आपण पाहूया ट्रम्प कार्ड प्लेयर आपल्यासाठी कोण होणार आहेत. ट्रम्प कार्ड प्लेयर विजय शंकर. आज गुजरात टायटन्सची पहिली बॅटिंग आली तर विजय शंकर ट्रम्प कार्ड प्लेयर ठरेल आपल्यासाठी. ऑलराऊंडमध्ये बॉलिंगमध्ये हर्षल पटेलची पहिली बॉलिंगच्या केसवर. पंजाब किंग्सची सेकंड बॉलिंग आली तर राहुल चहर आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर ठरू शकतो. नूर अहमद सुद्धी गुजरात टायटन्सची सेकंड बॉलिंग आली तर आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर ठरू शकतो. तर हे 4 प्लेयर्स आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर ठरू शकतील या मॅचमध्ये. तर हर्षल पटेल आणि नूर अहमद हे 2 प्लेयर तर आज ड्रीम टीममध्ये 100% ड्रीम टीमचा हिस्सा होतील असे मला वाटते. तर मित्रांनो ह्या 4 प्लेयर्सला आपण वेगवेगळ्या ग्रँडच्या टीममध्ये ट्राय करू शकता. तर आता आपण पाहूया स्मॉल लीगची टीम. स्मॉल लीगच्या टीममध्ये सुद्धा आपल्याला एक प्लेयर्स ट्रम्प कार्ड प्लेयर, कोणाची पहिली बॅटिंग कोणाची सेकंड बॉलिंग हे पाहून ट्रम्प कार्ड प्लेयर ठरवायचा आहे. तर कालच्या मॅचमध्ये आपण वरुण चक्रवर्तीला ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून घेतले होते स्मॉलच्या टीममध्ये आणि वरुण चक्रवर्तीने आपण आज 1 साइडेड विनिंग केली. तर वृद्धिमान साहा आणि जॉनी बेस्टला आपण कव्हर करूया. जितेश शर्माला सुद्धा पंजाब किंग्सची पहिली बॅटिंग आली तर आपण कव्हर करू शकता. शिखर धवन, शुभमन गिल आणि शिखर धवनचे या ग्राउंडवरती रेकॉर्ड चांगले आहेत. शुभमन गिलची पंजाब किंग्स विरुद्ध सुद्धा रेकॉर्ड चांगले आहे. तर शुभमन गिल आजच्या मॅचमध्ये स्मॉल लीगमध्ये कॅप्टन चॉईस आपल्यासाठी चांगली आहे. तर साई सुदर्शनला आपण घेऊया. डेव्हिड मिलर, गुजरात टायटन्सची पहिली बॅटिंग आली तर त्या केसमध्ये आपण डेव्हिड मिलरला घेऊ शकतो. सॅम करन, ओमर जाई. लिओंग लिव्हिंगस्टोन ज्यादा बॉलिंग करत नाही परंतु लिओंग लिव्हिंगस्टोन या ग्राउंडवरती हिटिंग करेल असे मला वाटते, त्यामुळे आपण त्यालासुद्धा ट्राय करू. रशीद खान, मोहित शर्मा, रबाडा. इथे लिव्हिंगस्टोनच्या जागी आपण आज हर्षल पटेल. इथे कैगिसो रबाडाच्या जागेला आपण अर्शदीप सिंगसुद्धा घेऊ शकता. आजच्या मॅचमध्ये हर्षल पटेल हा ट्रम्प कार्ड प्लेयर मी स्मॉल लीगमध्ये ट्राय केला आहे. तर कॅप्टन आज आपल्याला शुभमन गिल आणि वाईस कॅप्टन सॅम करन करायचं आहे स्मॉल लीगमध्ये. शुभमन गिल आणि सॅम करन. तर आपल्याला चॉईस दुसरे कॅप्टन वाईस कॅप्टनचे सॅम करनला सुद्धा आपण कॅप्टन करू शकता. शिखर धवन आपल्यासाठी चांगला ठरेल. मोहित शर्माला आपण ग्रँड लीगमध्ये, हर्षल पटेल हा ट्रम्प कार्ड प्लेयर आहे, त्याला पहिली बॉलिंगच्या केसमध्ये त्याला ग्रँड लीगमध्ये आपण कॅप्टन ट्राय करू शकतो. तर मित्रांनो अशी असेल आपली टीम. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपला आमच्या चॅनलवर अजून नवीन असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल माहिती, ड्रीम 11ची प्रेडिक्शन करत असतो. तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आमची फायनल टीम आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. थँक्यू.